नेहा मॅम, पैसे घरात टिकण्यासाठी काही उपाय सांगा ना. नक्कीच. श्री स्वामी समर्थ. हल्ली रोजच विचारला जाणारा प्रश्न म्हणजे की आपल्या घरात पैसा तर येतो आहे पण तो टिकत नाही. तर त्यासाठी काही छोटे उपाय आहेत ते मी तुम्हाला सांगते. बऱ्याच लोकांच्या बाबतीत असं बघायला मिळतं की त्यांच्याकडे इतकेही पैसे नसतात की आपण जर काही त्यांना रेमेडीज दिल्या तर त्याही करणं शक्य नसतं. अशा वेळेला घरगुती जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे नक्कीच लक्ष्मी प्राप्ती आपल्याला होत असते. त्यामध्ये पहिला उपाय हा आहे की आपण वैभव लक्ष्मी व्रत हे धरावे. घरातील कुठल्याही व्यक्तीने 11 किंवा 21 शुक्रवार वैभव लक्ष्मी व्रत हे करावे आणि त्याचे छान असे पारणे करावे. हे वैभव लक्ष्मी व्रत हे अतिशय सोपे आणि छान आहे. ते केल्याने बऱ्याच जणांचे आर्थिक जे नुकसान झालेले होते ते भरून निघाले आणि पैशांचा भरपूर प्रॉब्लेम असलेले लोक हे त्यांचे प्रॉब्लेम कमी झालेले आहेत. त्यामध्ये दुसरा उपाय अजून आपल्याला घरगुती करता येईल तो म्हणजे महालक्ष्मी अष्टक. आपण घरात नित्य नियमानं रोज महालक्ष्मी अष्टक हे जर म्हटलं तर आपल्याला फारच फायदा होईल. महालक्ष्मी अष्टक म्हणताना ते जर 21 वेळेला 11 वेळेला अशा स्वरूपात आपण जर म्हटलं तर महालक्ष्मी प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामध्ये तिसरा उपाय हा आहे की एका गुरुवारी आपण वाटीभर खीर ही घरात बनवायची आहे आणि ती खीर आपण कुठल्याही मोठ्या वृक्षाच्या मुळाजवळ एक खड्डा करून ती खीर पूर्ण त्या खड्ड्यामध्ये ओतायची आहे आणि घरी यायचं आहे. हा उपाय छोटा आहे आणि सोपा आहे, नक्की करा. त्याचबरोबर अजून पुढचा उपाय म्हणजे विष्णू सहस्रनाम. विष्णू सहस्रनाम हे अतिशय प्रभावी आहे. असं म्हटलं जातं की विष्णू आराधनेने लक्ष्मी आपोआपच प्राप्त होत असते. जर आपण विष्णू सहस्रनाम जर नित्यनियमानं रोज म्हटलं तर नक्कीच आपल्या आर्थिक विवंचना ह्या थांबणार आहेत आणि आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होणार आहे. याबरोबर घरात वादविवाद करणे टाळा. खरकटे भांडे जास्त वेळ ठेवू नका आणि थोड्या मोठ्यांचा आदर करा. हे जर आपण पथ्य पाळलं तर अतिशय सुंदर आपल्याला हे रिझल्ट मिळणार आहे. उपाय छोटे आहेत, नक्की करा. नेहा जोशी, दत्त अनघा रिसर्च सेंटर, नाशिक.